आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यातही ठिकठिकाणी योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। मुंबईत शिवाजी पार्क चौपाटी इथं योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आयुष वैद्यांसाठी यावेळी मुंबई वैद्य सभा आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी महापौर डॉक्टर शुभा राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत मध्य रेल्वेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या मध्यवर्ती सभागृहात हा कार्यक्रम झाला। केंद्रीय संचार ब्युरो आणि भारत योग संस्थेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरातील बाळासाहेब ठाकरे बॉटॅनिकल गार्डन इथं योगाभ्यास करण्यात आला। यावेळी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे उपस्थित होते। कोल्हापुरात सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या वतीनं आयोजित योग दिन कार्यक्रमात नागरिक उत्साहानं सहभागी झाले होते। राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनीही या कार्यक्रमात सहभागी होऊन योग प्रात्यक्षिकं केली। वाशिममध्येही जिल्हा प्रशासन आणि विविध संघटनांच्या वतीनं योग दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। अकोला जिल्ह्यातल्या वसंत देसाई स्टेडियम इथल्या जल तरण तलावात अनेकांनी पाण्यात योग करून योग दिवस साजरा केला। यात 5 वर्षाच्या चिमुकलीपासून ते 80 वर्षांच्या आजोबांनी सहभाग नोंदवला। नागपुरात एडी महाविद्यालयात योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात शेकडो तरुण तरुणी सहभागी झाले होते। यावेळी योग शिक्षकांनी योगाचं महत्त्व विशद करून प्रात्यक्षिकं सादर केली। वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात योग दिनानिमित्त योगाभ्यास करण्यात आला। नाशिकमध्ये काळाराम मंदिर आवारात योग प्रात्यक्षिकं करण्यात आली। यावेळी गिनीज बुकमध्ये 103 तासांचा योगाभ्यासाचा विक्रम नोंदवणाऱ्या डॉक्टर प्रज्ञा पाटील यांनी योग साधकांना मार्गदर्शन करून मानवी जीवनातील योगाचं महत्त्व सांगितलं।